नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आद्विक करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. काल कंबाईंड गट ब पूर्व परीक्षा 2026 चा पेपर झाला. आज त्याची पहिली आन्सर की आली आणि पहिल्या आन्सर कीनुसार आणि आहेत त्या जागा प्लस काही इतर जागा ज्यांच्यामध्ये वाढ होणार आहे, त्या अनुषंगाने नेमका 2026 चा एक्सपेक्टेड कट ऑफ किती लागेल, तसंच तो कमी लागेल का जास्त लागेल, नेमकं पुढील रणनीती आपली काय असली पाहिजे आणि जागा वाढ होणार आहे का, असे अनेक प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की कंबाईंड गट ब पूर्व परीक्षा 2026. आता याच वर्षी 2025 ची एक्झाम झाली होती जानेवारी महिन्यात. आपण पाहिलं की तिचा कट ऑफ आपल्याला खूप वाढवून सांगितला गेला, जास्त जाईल असं सांगितलं गेलं आणि तो एक्सपेक्टेडली कमी लागला. आता नेमकं असं झालंय की पेपर हा थोडा ट्रिकी होता. ट्रिकी म्हणण्यापेक्षा वेळ खाऊ होता. त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटले किंवा जेवढे क्वेश्चन्स ते नेहमी अटेम्प्ट करतात त्यापेक्षा कमी अटेम्प्ट झाला आणि सरासरी मात्र जीएस मध्ये बऱ्याच जणांना मार्क्स चांगले आलेत, पण काही एक दोन विषयांनी अतिशय खाली खेचल्यामुळे एक्सपेक्टेशन पेक्षा कट ऑफ हा निश्चित कमी लागणार आहे. मग नेमकं याचं विश्लेषण थोडंसं बघूया. बघा, ॲक्च्युअल 552 जागा आहेत असं समजा, यात कमीत कमी 101 जागांची वाढ होऊ शकते, म्हणजे एसआर आणि एएसओच्या जागा वाढण्याची शक्यता आहे. असं गृहीत धरूया की एक 600च्या आसपास जागा जातील फायनल ॲडमध्ये. आता त्याच्यात 40 जागा वाढल्यामुळे त्या 600च्या नियर झालाय, अजून 50-100 वाढल्या तर 650 पर्यंत जाऊ शकतं. पण आजच्या घडीला आपण 600 जागा जरी पकडल्या तरी आपला एक्सपेक्टेड कट ऑफ काय असेल हे मी तुम्हाला सांगतो. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण जर विषय वाईज बघितला, आता हिस्ट्रीचे बघा, हिस्ट्रीचे 10 क्वेश्चन होते, बरोबर, 10 प्रश्न होते. 10 प्रश्नांमध्ये जर आपण इतिहासाचं बघायला गेलं तर सरासरी 7 ते 8 क्वेश्चन विद्यार्थ्यांचे बरोबर आलेले आहेत. आता यांचे काही काहींचे 5 पण आलेत, काही काहींचे 6 पण आहेत, पण ज्यांचा चांगला अभ्यास आहे 7-8च्या रेंज आहे. जॉग्राफी 10 पैकी 7 ते 8 ची रेंज आहे. ओके. त्यानंतर आपण जर इकॉनॉमिक्स विषयाचा विचार केला तर इकॉनॉमिक्सला 15 पैकी 10 प्लस मार्क घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे. काही काहींनी मला फोन करून सांगितलं की सर मी 13 मार्क्स घेतले, म्हणजे इकॉनॉमिक्स मध्ये 10, 11, 12, 13 मार्क्स असे घेतलेत. आपण सरासरी 10 प्लस पकडूया. त्यानंतर पॉलिटीमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी 10 प्लस मार्क्स घेतलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो लक्षात राहू द्या, इथं पण 10 प्लस आहे, काहींनी 12-13 असे घेतलेले आहेत. आता मी माझे मार्क्स नाही सांगत आहेत, मी सगळ्यांचं ओव्हरऑल तुम्हाला सांगतोय. त्यानंतर राहिला तुमचा सायन्स. सायन्समध्ये विद्यार्थ्यांना सरासरी 15 पैकी यावेळेस जरा 8 ते 10 या रेंजमध्ये मार्क्स आलेले आहेत, काहींना 8 पेक्षाही कमी आलेले आहेत असं म्हणता येईल. त्यानंतर राहिला तुमचा करंट. करंट अफेअर हा विषय जरा यावेळेस जरा जास्तच घातक ठरलेला आहे. यामध्ये 8 क्वचितच मुलांना आलेले आहेत. एक 5 ते 6 म्हणजे 15 क्वेश्चन पैकी 5 ते 6 ची रेंज राहिलेली आहे विद्यार्थ्यांची, यापेक्षा कमीच, जास्त नाही. त्यामुळे इथं हा विषय मार्क्स पूर्ण गंडवलेले आहेत विद्यार्थ्यांचे. आणि राहिला मॅथ्स रिजनिंग. मॅथ्स रिजनिंगचा जर आपण विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी 20 क्वेश्चन पैकी विद्यार्थ्यांना सरासरी 7, 8, 9, जास्तीत जास्त मॅक्स 10 पर्यंत विद्यार्थी गेलेले आहेत. काहींचे तर मार्क्स 6, 7, 5, 6 असे आलेले आहेत. मला बऱ्याच जणांनी फोन केला, म्हणजे इथं मार्कांची रेंज कमी झालेली आहे. या दोन विषयांनी मार्क्स खूप खाली खेचलेले आहेत बऱ्याच जणांना. आपण जर बघितलं तर विज्ञान मध्ये सुद्धा मार्कांची रेंज खाली गेलेली आहे. मग आपण जर यांची कॅल्क्युलेशन केलं तर 7 दुनी 14, 14 आणि 10 या ठिकाणी आपल्याला 24 मार्क पकडता येतील. 24 नी 10 34 मार्क या आपल्याला बघता येतील. त्यानंतर या ठिकाणी 8 पकडू आपण, 24 नी 8 32, 32 आणि 6 38, 38 आणि या ठिकाणी 10 पकडा तुम्ही गणित बुद्धिमत्तेमध्ये 48. आता हे ओव्हरऑल कमी वाला सांगितलं मी. आता एक्सपेक्टेड जर तुम्ही जास्त बघायला गेलं, कारण इथं मी 12 प्लस मार्क सांगितलेले आहेत, बऱ्याच विद्यार्थ्यांनी 12 घेतलेले आहेत आणि इथं सुद्धा 8 मार्क्स घेतलेले आहेत. तर ओव्हरऑल आपण जर क्वेश्चनचा विद्यार्थ्यांचा बरोबर येण्याचा ट्रेंड बघितला की टोटल क्वेश्चन, तर
चांगला अभ्यास असणाऱ्यांचे साधारण 60 ते 65 क्वेश्चन बरोबर आलेले आहेत. मध्यम अभ्यास असणाऱ्या विद्यार्थ्यांचे साधारण 50 ते 55 इथपर्यंतचे क्वेश्चन्स बरोबर आलेले आहेत. किंवा आपण असं समजूया एक 56 ते 60च्या एक रेंज मधला एक गट आहे आणि एक गट आहे जो 50 प्लस आहेत, मार्क आलेले आहेत पण निगेटिव्ह झालेले आहेत, कारण अटेम्प्ट आउट ऑफ केलेले आहेत त्यामुळे निगेटिव्ह झालेले आहेत. त्यामुळे इथं जर आपण बघितलं तर हा जो गट आहे 50 ते 55 वाला 56 ते 60 वाला हा जो गट आहे, या गटामध्ये भरपूर जणांना क्वेश्चन बरोबर आलेले आपल्याला दिसतं. पण निगेटिव्ह होऊन त्यांचा स्कोअर जो आहे तो जातोय 50च्या खाली. काय जातोय? 50च्या खाली. आणि क्वचित विद्यार्थी ज्यांना 60च्या रेंज मध्ये मार्क्स भेटलेले आहेत त्यांचा स्कोअर जातोय साधारण 50 प्लस. बरोबर. मग आता मुद्दा हा आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा सरासरी ही रेंज आहे बरं का कमीत कमी वाल्यांची. म्हणजे जे विद्यार्थी म्हणत असतील नाही नाही मला एवढे मार्क आलेत, मला एवढे जास्त पडलेले आहेत, तर त्यांनी जरा हा ट्रेंड बघा. मी ऍक्च्युअल सांगतोय असे मार्क आलेले आहेत पोरांना, याच रेंज मध्ये मार्क्स आलेत. काहींना इथं 2 विषयामध्ये चांगले मार्क्स आलेले आहेत, पण या ठिकाणी बऱ्याच जणांचे मार्क्स गणलेले आहेत. इथं सायन्स आणि करंट अफेअर मध्ये बऱ्याच जणांचे मार्क्स गेलेले आहेत, मॅथ्स रिजनिंग सॉल्व्ह झालेलं नाहीये. तर हा थोडासा ट्रेंड. आता माझे बरेचसे म्हणजे विद्यार्थ्यांचे मार्क्स येत आहेत, कोणाचे 8 मॅथ्सचे सोडणे. मी त्याला विचारलं की कोणत्या विषयामध्ये किती बरोबर आलेत, तर कोणी म्हटलं मॅथ्स मध्ये माझे 8 आहेत, सायन्स मध्ये मला 6 आहेत, करंट अफेअर मध्ये मला 5-6 आलेले आहेत. मग या 3 विषयांमध्ये मार्क्स मागे गेलेले आहेत, बाकीच्या विषयांमध्ये सरासरी मार्क्स चांगले आलेले आहेत. म्हणजे पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स मध्ये काही विद्यार्थ्यांनी 12-12, 13-13 मार्क्स घेतलेले आहे. त्यामुळे त्यांचा स्कोअर इथं वाढला आहे. ज्यांना 8, 9, 10 मार्क आलेले आहेत आणि इकडं वाढलेत त्याच्यामुळे त्यांचा स्कोअर 50 प्लस सहज गेलेला आहे. पण काही विद्यार्थ्यांचे मार्क्स इथं कमी आल्यामुळे त्यांचा स्कोअर हा 50च्या खाली येतोय. आणि तो जर आपण रेंज बघितली विद्यार्थी मित्रांनो, तो स्कोअर साधारण 48 ते 50 या रेंज मध्ये भरपूर लोकांना मार्क्स येत आहेत. आणि काही विद्यार्थी तर असे पण आहेत की ज्यांना 45 ते 48 मध्ये पण खूप मार्क्स येत आहेत, असे पण एक गट आहे. म्हणजे या 2 गटांमध्ये मार्क्सवाले जास्त मार्क्सवाला गट आहे. आणि 50 प्लस जे आहेत, 50 प्लस म्हणजे 50 ते 55 प्लस या गट मध्ये मार्क थोडे खूप रेअर दिसत आहेत. म्हणजे रेअर कोण आहेत की मला एवढे 50 प्लस गेले आहेत, कारण आतापर्यंत जेवढे फोन आले किंवा जेवढं एक सोर्स भेटतोय त्यानुसार तर मार्क 50च्या खाली खूप जास्त वाला ट्रेंड आहे. 50च्या वर खूप रेअर वाला आहे. आणि 55-60 तर म्हणजे जे मातब्बर आहेत, मुरलेले आहेत, त्यांना 55 ते 60 आहेत. मला 60 पर्यंत पण आलेत, 61-62 पर्यंत पण आलेले आहेत. पण जर आपण बघितलं तर ओव्हरऑल एवढ्या मार्कांचा ट्रेंड जास्त आलेला आहे. तर आणि जिथं जास्त मार्क्स येतात हा कट ऑफ बरोबर त्या रेंज मध्ये थांबतो. आपल्याला माहिती आहे की मागच्या वेळेस 50-55, 50-55 या रेंज मध्ये जास्त मुलं खेळत होते, त्यामुळे तो कट ऑफ बरोबर 51.25 आला होता. इथं पण आपण जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो, तर विद्यार्थ्यांचे मार्क्स हे 48 ते 52 या मार्कांच्या दरम्यान जास्त आपल्याला प्रेडिक्टेबल येत आहेत. पण यावेळेस कट ऑफ 50च्या वर जाईल का याबद्दल थोडी शंका आहे. त्यामुळे मी जो एक्सपेक्टेड कट ऑफ माझा सांगतो आहे, हे मार्क विद्यार्थ्यांचे आलेले आहेत किंवा पेपरचा काठिण्य पातळी बघता मार्कांचा जो रेशो येतोय तो बघता आपण जर विषय वाईज बघितलं, मी सांगितलं तुम्हाला विषय वाईज ट्रेंड हा होता. काहींना प्लस मार्क आलेत, काहींना त्या ठिकाणी निगेटिव्ह मार्क आलेले आहेत. मॅथ्स रिजनिंग पूर्ण सॉल्व्ह झालेलं नाहीये, 15-20 मार्क घेणारे रेअर आहेत, खूप रेअर आहेत. मग या अनुषंगाने जर आपण सांगायचा विचार केला तर 48 ते 50 या दरम्यान आपला हा कट ऑफ पॉइंट राहू शकतो. हा कट ऑफ या ठिकाणी जाऊ शकतो, राहू शकतो. याच्यापेक्षा कमी येण्याचे चान्सेस पण आहेत, पण जागा वाढ त्यावर डिपेंड करेल. जागा वाढीनुसार ते डिपेंड करेल. म्हणजेच 45 प्लस ज्यांना सध्या मार्क आहेत. आता मी ग्रुप सी चाही जेव्हा अनालिसिस घेतलं होतं तेव्हा मी विद्यार्थ्यांना म्हटलं होतं की ज्यांना 45 प्लस मार्क आहे त्या सगळ्यांनी अभ्यास करा. निश्चितच तो कट ऑफ थोडा जास्त लागला, पण तो 50च्या खाली नाही येऊ शकला किंवा राहिला, थोडासा 50.25 वर गेला असं म्हणायला हरकत नाहीये.
पण मी त्यावेळेस सांगितलं होतं की 45+ विद्यार्थ्यांनी अभ्यास करा, कारण काही सांगता येत नाही, जागा वाढ अचानक झाली, जास्त जागा वाढ झाली तर. आणि ग्रुप सीचा जो पेपर होता तो थोडा सोपा होता, म्हणजे तिथं मार्क 50+ सहज आलेले होते विद्यार्थ्यांना. रेअर तिथं 48-47 वाले होते. इथं इथं मार्क खूप चांगले आलेले आहेत, जास्त आलेले आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो या रेंजमध्ये. म्हणून माझं विद्यार्थ्यांना सांगणं असेल की या रेंजमध्ये जे असतील. आणि बघा इथून आपण जर मार्कांचं इतर कॅटेगरी वाईज बघितलं तर आता ओबीसी, ओपन, ईसीबीसी हे तर ओपनच्या लेवललाच पुरुषांचा कट ऑफ असतो. एससीचे एक 2-3 मार्क कमी करा, एक 47 पर्यंत एससी कॅटेगरीचे विद्यार्थी, 47 किंवा 48 जास्तीत जास्त त्यांनी तयारी करायला हरकत नाहीये. आणि जे ईडब्ल्यूएस वाले म्हणजे खास करून ईडब्ल्यूएस, तर यांचा कट ऑफ हा 43 ते 45 या दरम्यान लागू शकतो, कारण मागच्या वेळेस तो कट ऑफ 45च्या आसपास होता. तर इथं 42-43 वाले लागू शकतात, म्हणून 40+ ज्यांना आहे त्यांनी इथं तयारी करायला हरकत नाही. लेडीजचा 40च्याही खाली जाऊ शकतो कट ऑफ, असं मी सांगेल ईडब्ल्यूएसचा, कारण जागांच्या हिशोबाने जर बघितलं तर. पण इथं ओपन कॅन्डिडेटने 48 ते 50 वाले जे आहेत त्यांनी अभ्यास करायला हरकत नाही. पण मी शुअर सांगतो की 45+ ज्यांना मार्क आहेत त्या सगळ्यांनी अभ्यास करा. जागा वाढ झाली तर कट ऑफ अजून खाली येऊ शकतो, कारण संख्या 50च्या खालीवाली कमी आहे, जास्त आहे, आणि 50च्या वरवाली खूप कमी आहे, रेअर आहे. आणि साधारण आपल्याला माहिती आहे की 10,000+ विद्यार्थी मेन्सला पात्र होऊ शकतात. 10,000+ विद्यार्थी मेन्सला येऊ शकतात. त्यामुळे 10,000 मध्ये बसायचं हे गणित आहे. तर त्या हिशोबाने हा कट ऑफ हा मला प्रेडिक्टिव्ह वाटतोय, एक्सपेक्टेड वाटतोय. यामध्ये विद्यार्थ्यांचे मतांतर असू शकतात. कदाचित तो 52-55 सांगणारा गट पण असू शकतो, किंवा 45+ वगैरे सांगणारा पण गट असू शकतो. पण मला असं वाटतंय की या मार्चच्या दरम्यान हा आपला संभाव्य कट ऑफ राहील, याच्या अवतीभोवती तो फिरेल असं मला वाटतं आहे. सो हे माझं फक्त एक्सपेक्टेडचं वैयक्तिक मत होतं, कारण मी पण स्वतः एक्झाम दिली होती, मी पण पेपर दिला होता. तर त्या हिशोबाने मार्क्स विद्यार्थ्यांना सरासरी खूप कमी आलेले आहेत मागच्या तुलनेत बघता, सीच्या तुलनेत बघता, मागच्या ग्रुप बीच्या तुलनेत बघता. सो विद्यार्थी मित्रांनो, काही शंका असल्यास तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता. व्हिडिओ कसा वाटला याबद्दल पण कमेंट करून कळवा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि येणारी जी गडब परीक्षा आहे ही डिसेंबर महिन्यात आहे. खूप जास्त वेळ आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे मेन्ससाठी. त्यामुळे सगळ्यांनी जीव तोडून अभ्यास करायला हरकत नाही. पण सध्या ग्रुप सी वर फोकस करा. ग्रुप सी मेन्स ज्यांची आहे त्या मेन्सवर फोकस करा. थोडा नवीन पॅटर्न आहे, नवीन पॅटर्नचे क्वेश्चन्स आहेत, त्याच्यावर जरा अभ्यास करा. ग्रुप बी मागची झालेली 2025ची मेन्स, त्याचाही एक ट्रॅक बघा आणि त्या पद्धतीने अभ्यास करा असं मी म्हणेल. त्याच्या अभ्यासक्रमावर एक सेपरेट व्हिडिओ मी घेऊन येईल. आजसाठी इथंच थांबूया. धन्यवाद.